हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 51, 52 आणि 53 या 3 श्लोकावर आधारित माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्यामध्ये क्रमयोगाची साधना सांगितलेली आहे आणि त्याचं चिंतन करता करता आपण श्लोक क्रमांक 51 पूर्ण केला. श्लोक क्रमांक 52 वर चिंतन करताना 10 से 22 ते 10 से 25 या ओवीपर्यंत चिंतन आपण मागच्या सत्रामध्ये केलं आणि आताच्या सत्राची सुरुवात आपल्याला ओवी क्रमांक 1026 पासून करायची आहे. या श्लोकावर क्रमांक 52 माऊलींनी 10 से 49 पर्यंत म्हणजे 10 से 22 ते 10 से 49 एवढा अतिशय सुंदर विस्तार केलेला आहे. साधना सांगणारी आणि श्लोकामधील लघवाशी हा जो पदच्छेद आहे त्यावर आधारित माऊलीची ओवी क्रमांक 10 से 26. अनशनाचे निपावके, हारपती प्राणू पोखे, इतुकियाची भागु मोटके, अशन करी. पोटामध्ये भूक ठेवून राहण्याचे महत्त्व आपण अगोदर समजावून घेऊया. इतकेही कमी खाऊ नये की शरीराद्वारे वापरल्या जाणाऱ्या प्राणशक्तीचे पोषण उपोषणामुळे होणार नाही, म्हणजे कुपोषणामुळे शरीराचे स्वास्थ्य बिघडेल इतकं कमी खायचं नाही. आसन स्थिर राहण्यासाठी व शरीराच्या चयापचय क्रियेसाठी म्हणजे शरीर जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी प्राणशक्ती म्हणजे ऊर्जा आणि त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा कमीत कमी आहार असा साधकाने घ्यावा. साधक घेत असतो. साधना काळात पोटामध्ये थोडीशी भूक ठेवून, ज्याला इंग्रजीमध्ये समव्हॉट हंग्री असं राहिल्यामुळे मन आपोआप चांचल्यरहित होते. त्याचप्रमाणे साक्षीभाव व जागरूकता आपोआप जोपासली जाते आणि क्रमयोग सिद्धीस जातो. साधनेच्या या अंगाकडे उपवासाचे महत्त्व, जसे एकादशीचे महत्त्व असे पाहून न थांबता पोटात भूक ठेवून राहण्याचे महत्त्व असे पाहावे. मनाचे चांचल्य जसजसे कमी होते तसे तसे चयापचयासाठीच्या, ज्याला मेटाबॉलिझम म्हणायचं इंग्रजीत, ऊर्जेची आवश्यकता कमी होते व कमी कॅलरीमध्ये भागते. म्हणजेच कॅलरीची आवश्यकता कमी झाली की आहार पण पूर्वी इतका ठेवला तर वजन वाढू लागते. अर्थातच प्रमाद, आलस्य, तमोगुण वाढतो व आध्यात्मिक प्रगती खुंटते. म्हणून माऊली सांगतात, अगदी आवश्यक तितके पण अतीव संतोष प्राप्त करीत खा. योगाभ्यास म्हणजे ज्ञान साधना शारीरिक कष्टाचा नाही हे लक्षात पुनश्च घ्या. वजन कमी करणे हा योगाभ्यासाचा प्रमुख उद्देश नाही. वजन वाढलेले असेल तर ते हळूहळू कमी होईल आणि ते प्रकृतीला चांगलेच राहणार आहे. आणि अशा प्रकारे 1026 ओळीमध्ये अनशनाचे पावके आपल्याला माऊलींनी प्राणशक्ती म्हणजे जे काही उपोषणाचं महत्त्व आहे अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आता 1027. आणि परपुरुषे कामिली, कुळवधू आंगण घाली,
निद्रालस्यान मोकली अशन तैसे 1027. आता सात्विक व मिताहार परपुरुषाने इच्छा केली तरीसुद्धा जसे कुळवती स्त्री स्वयंनिग्रहाने आपले अंग त्याच्या दृष्टीस पडेल असे वर्तन करीत नाही, त्याप्रमाणे मनाने इच्छा केली तरी निद्रा आळस यांना मोकळीक मिळेल, म्हणजे निद्रा आणि आळस दृष्टीस पडतील असा आहार तो करीत नाही. सात्विक व नियमित म्हणजे वेळेवर घेतलेल्या मिता आहारामुळे तमोगुण जो कशाचा निदर्शक आहे, निद्रा, आळस्य आणि प्रमाद, तर हा मिताहारामुळे तमोगुण संपतो. आवश्यक असलेली कार्यशीलता लाभते. विशेष म्हणजे विनाशायाच सजगता, सचेतता, साक्षीभाव सुरू राहतो. वृत्ती प्रवाह क्षीण होतो. त्यामुळे पुढे सांगितल्याप्रमाणे शरीर, वाणी व मन यांचे नियमन करणे सोपे जाते. दंडवताचेनी प्रसंगे भुविहन अंग लागे, वाचोनी एर नेघे राभस्य तेथ 1028. देवाला दंडवत घालण्याच्याच वेळी काय ते अंग जमिनीला लागते, याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही. आता श्लोकामध्ये यत वाक्याय मानसः असा जो पदच्छेद आहे त्यावर आधारलेली माऊलींची साधना सांगणारी ही ओवी 1029. देह निर्वाहा पुरते रहाटवी हाता पायाते, किंबहुना आपैते सबाह्य केले. काय म्हणतात, देहाचा निर्वाह होण्यासाठी आवश्यक व्यवहार म्हणजे उपजीविकेसाठी आवश्यक असलेला हातापायाद्वारे करत असतो. अशा रीतीने त्याने शरीर व मनादिक अंतर्बाह्य इंद्रिये स्वतःच्या स्वाधीन ठेवलेली असतात. पुढच्याही ओवीमध्ये साधनाच आहे 1030. आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखोने दिवीरा, तेथके वाग्व्यापारा अवकाशू असे. आणि अर्जुना, तो आपल्या वृत्तीला म्हणजे संकल्प विकल्पापर्यंत जाऊ न देता वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही. अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला संधी कोठे मिळणार आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे. वृत्तीला मनाचा उंबरठा पाहू न देणे हे कसं शक्य आहे, कसं घडून यावं? त्यासाठी उपवास, मौन व अजपाचप या 3 साधना या ठिकाणी वृत्तीला मनाचा उंबरठा पाहू न देणे यासाठी आवश्यक आहे. वरील ओव्यामधून पोटात भूक ठेवून राहण्याचे म्हणजे समव्हॉट हंग्री व या ओवीद्वारे मौनाचे महत्त्व सांगितले आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी या दोन व श्वासाचे अनुसंधान म्हणजे सोहमभाव ज्याला अजपाजप म्हणतात. आणि ही तिसरी अशा 3 विनामूल्य साधना अत्यंत महत्त्वाच्या व आवश्यक साधना आहेत असे लक्षात ठेवावे. या 3 साधनांच्या एकत्रित परिणामामुळे वृत्तीप्रवाह क्षीण होत जाऊन वृत्ती मनाचा उंबरठा पाहत नाही ही अवस्था प्राप्त होते. अर्थात मन वृत्ती म्हणजे विचाररहित होते. या 3 साधना सविस्तरपणे अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 304 मध्ये माऊलींनी सांगितलेल्या आहेत. त्यातला काही अंश
आपण बघणार आहोत. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 304, उपवास, मौन व श्वासानुसंधान या संदर्भातील साधना सांगणारी माऊलीची ही ओवी आहे. श्रोत्रादी इंद्रिये आवरती, परीरसने नियमून करीती, ते सहस्रधा कवळी जती विषयी. ते श्रोतादी इंद्रियांना शब्दादी विषयापासून आवरतात, परंतु रसनेंद्रियाचे म्हणजे जिव्हेचे नियमन करण्यात अयशस्वी होतात. तेव्हा त्या साधकाचे मन सर्व वैचारिक विषयांना सहस्त्रपटीने कवटाळते. पंचेंद्रियाचे विषय व इतर वैचारिक विषयासंबंधाने मनात येणारे विचार खूप वाढतात. म्हणून उपवास, श्वासानुसंधान आणि मौन ह्या 3 साधना साथ सायमल्टेनियसली करायच्या आहेत. मूळ विषय आहे समत्व ही साधना असलेला बुद्धियोग. सतत चित्त सावध ठेवून सर्व द्वंद्वांच्या बाबतीत समता जोपासणे व स्थित प्रज्ञत्वाची म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे. साधनेचे उपकरण आहे शरीर, मन व बुद्धी. त्यासाठीची अवजारे आहेत मौन, उपवास व श्वास. उपवासाचा खरे पाहता उपाशी पोटाचा महिमा व महत्त्व ध्यान शिबिरात अशा रीतीने साधकांच्या प्रतीतीस येते. इतर इंद्रियाप्रमाणे रसनेंद्रियाला वर घालणे हे तर आहेच, पण रसनेंद्रियाचे इतर इंद्रियावर विशेषतः मनावर किती स्वामित्व चालते ते माऊलींनी या ओवीत सांगितले आहे. आणि म्हणून मागील ओवी कौतुक ऐक असे माऊली म्हणाले होते. अशा रीतीने बहुतांश साधक साधना शिबिरात ही ओवी अनुभवत असतात. हा सिद्धांत श्रीमद भागवतामध्ये अवधूत म्हणजे दत्तात्रेय उपाख्यानात पुढील प्रमाणे सांगितला आहे. निराहाराद्वारे मनासह इंद्रियावर विजय मिळविता येतो, परंतु आहार पूर्णतः वर्जित करता येत नाही. जोपर्यंत जिभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही. जीभ जिंकली तर सर्व इंद्रिये जिंकली असे खुशाल समजावे. अन्यथा मासा जसा आमिषाला बळी पडतो तसे होते. रसनेंद्रियाचा हा बोध माशापासून घ्यावा असा उल्लेख भागवत पुराण स्कंध क्रमांक 11 अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 19 ते 21 या दरम्यान सांगितलेलं आहे आणि त्यावर आधारित चिंतन आपण केलं. आणखी पुढे चिंतन करायचं जर म्हटलं तर रसनेंद्रियाचे प्रभुत्व आणि त्याकरता पोटात सतत थोडीशी भूक राहील असा उपवास आणि अशा उपवासासोबत श्वासाचे अनुसंधान ज्याला अजपाजप किंवा सोहमभाव म्हटल्या जातं. आणि तिसरी गोष्ट मौन. या 3 विनामूल्य गोष्टी आध्यात्मिक साधनेत वेगाने प्रगती घडवून आणतात हे नेहमीसाठी लक्षात ठेवावे. आता प्रेम भक्तिरस अनुभवत म्हणजे ज्यामध्ये यांत्रिकीपणा नसलेले, बसून किंवा नाचत वैखरीने भजन म्हणणे, नामस्मरण करणे
आध्यात्मिक वाचन श्रवण करणे, सद्गुरूंना शंका विचारणे व त्यांच्याशी शांतपणे अध्यात्मावर चर्चा करणे, यांना मौनामध्ये व्यत्यय किंवा खंड समजू नये. या व्यतिरिक्त असलेले शब्द म्हणणे, वाचणे, ऐकणे, लिहिणे आणि मनात येऊ देत राहणे, तसेच खाणाखुणा करणे, ओठ बंद ठेवून फक्त डोळ्यांनी वर्तमानपत्र वाचणे, TV पाहणे, ह्या क्रिया केल्यास मौनामध्ये खंड पडला असे समजावे. अशा प्रकारे मौन खंडित होणे, कमीत कमी कालावधीसाठी व कमीत कमी वेळेस राहील या दृष्टीने सजग राहणे म्हणजे मौन ही साधना असे लक्षात ठेवावे. आता मौनाचे महत्त्व. अध्याय क्रमांक 10 मध्ये भगवंतांनी त्यांच्या बऱ्याच विभूती सांगून श्लोक क्रमांक 41 मध्ये सर्वच विभूतींचे महत्त्व विशद केले आहे. तत्पूर्वी श्लोक क्रमांक 38 मध्ये मौन आणि ज्ञान या दोन्हीही भगवंताच्या विभूती असल्याचे सांगितलेले आहे. त्यावरून मौन व ज्ञान हे भगवंताच्या अर्थात आत्म्याच्या अस्तित्वाचे ठिकाण, आत्म्याचे अस्तित्व अनुभवण्याचे ठिकाण आहे असे जाणावे. अध्याय क्रमांक 17 आणि श्लोक 16 मध्ये भगवंतांनी मौन हे मानसिक तप असल्याचे सांगितलेले आहे. आणि पुढे येणाऱ्या ओवीमध्ये 1054, अध्याय क्रमांक 18 मधील ओवी 1054 या ठिकाणी पुन्हा हाच मुद्दा माऊलींनी स्पष्ट केलेला आहे. पुढे येणाऱ्या ओवी क्रमांक 1154 मध्ये माऊली अनुभव सांगतात. म्हणतात, म्हणोनी तया बोलता, बोली बोलता मी भेटता, मौन होय तेने तत्वता, स्तवितो माते. स्तवन आळवणी करताना साधक शब्दाद्वारे माझ्याशी बोलतो. माझ्याशी बोलता बोलता त्या बोलणाऱ्या क्रमयोग्याला मी अभेदाने भेटतो. त्या भेटीमुळे जे मौन निर्माण होते, त्या मौनात माझे खरे स्तवन असते. काय सुंदर माऊली वर्णन करतात. या ओवीत माऊलींनी मौनाचा अनुभव सांगितला आहे. ज्यांना मौनाचा अनुभव अजून आलेला नाही त्यांनी मौन या साधनेचे महत्त्व लक्षात घ्यावे. आणि आपल्याला आता पुन्हा मूळ विषयाकडे जायचं आहे. ओवी क्रमांक 1030 चिंतन करताना आपण अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 304 आणि त्यातून पुढे आत्ता वाचलेली पुढे येणारी 1154 क्रमांकाची मौना संबंधातली ओवी वाचली. आता आपल्याला साधना सांगणारी माऊलीची पुढची ओवी म्हणजे 1031 क्रमांकाची ओवी, त्यावर चिंतन करायचं आहे. ओवी अशी आहे. ऐसेनी देह वाचा मानस, हे जिनवनी बाह्य प्रदेश, आकळले आकाश ध्यानाचे तेने. ध्यानाचे आकाश प्रतीतीस येते, जसे डस्टरने शब्द मिटल्यावर फळा प्रतीतीस येतो. मनातील शब्द, विचार, ज्याला नाम रूप वगैरे म्हटलं जातं, ते संपले की जे शिल्लक राहते ते चिदाकाश, इंग्रजीमध्ये प्युअर इंटरनल स्पेस असं त्या चिदाकाशाचं म्हटलं जातं. विचार मनाच्या चिदाकाशात येतात
आणि त्या विचाराशी झालेल्या तद्रूपतेमुळे फक्त विचारांचाच प्रत्यय येतो व ज्या चिदाकाशात ते विचार येत असतात त्या चिदाकाशाचा प्रत्यय त्यामुळे येऊ शकत नाही. विचार संपले की चिदाकाश अनुभवास येते. फळ्यावरील शब्द डस्टरने मिटविले की फळा अनुभवास येतो व शब्द मिटवेपर्यंत ते शब्दच लक्ष पूर्ण आकृष्ट करून घेत असतात. जसे फळ्यावरील शब्द हे फळा व वाचकाच्या मध्ये येऊन फळ्याच्या अनुभूतीपासून वाचकास वंचित ठेवतात, तसे चिदाकाशातील शब्द करीत असतात व चिदाकाशाचा प्रत्यय येऊ देत नाहीत. ध्यानामुळे शब्द संपतात व त्या आकाशाचा प्रत्यय येतो. म्हणून माऊली म्हणतात, अशा प्रकारे निग्रहाद्वारे देह, मौनाद्वारे वाचा व निरोधाद्वारे मनाची विषयाकडे जाणारी धाव हे बाह्य प्रदेश तो जिंकतो व त्यामुळे त्याला ध्यानाचे आकाश आकलनात येते, म्हणजे प्रतीतीला येते, अर्थात अनुभवास येते. जसं फळा त्यावर लिहिलेले शब्द आणि ते शब्द डस्टरने पुसून टाकल्यानंतर अनुभवास येणारा पुन्हा फळा, हे जसं आपण आत्ता पाहिलं तसं आता आपल्या रोजच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत सोपी अशी साधना या ठिकाणी सांगितली आहे. TV पाहताना करावयाची सोपी व फलदायी साधना ती अशी आहे. एक साधना सोपी फलदायी अशी आहे. TV आजच्या काळात जेवणा इतका दररोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. भिंतीवरील चपट्या LCD, LED TVच्या आयताकृती पडद्याच्या चहूबाजूंनी रुंद काळी पट्टी असते. TV पांढऱ्या भिंतीवर किंवा फिक्का रंग असलेल्या भिंतीवर लावावा, त्यामुळे बॉर्डर पट्टी उठून दिसेल. किमान पक्षी भोवतालच्या गडद रंगामुळे पट्टी दिसली नाही ही पळवाट साधनेत राहणार नाही. TV वरील दृश्य पाहताना व शब्द ऐकताना दृश्याशी झालेल्या तद्रूपतेमुळे ती काळी पट्टी अनुभवास येत नसल्याची प्रतीती येईल, हा सर्वांचा अनुभव आहेच. जसे नामरूप प्रत्ययाला येते व चिदाकाश प्रत्ययाला येत नाही, त्या सदृश्य हा अनुभव आहे. ही झाली प्रथम पायरी. आता एक क्षण पट्टी पाहावयाची, दुसऱ्या क्षणाला दृश्य पाहायचे, शब्द ऐकायचे, तिसऱ्या क्षणाला पुन्हा पट्टी पाहावयाची, चौथ्या क्षणाला दृश्य, असे एक आड एक क्षण पट्टी अशी पाहायची की दृश्य व शब्दाच्या म्हणजे दृक आणि श्राव्य प्रवाहाचे म्हणजे कंटिन्युटीचे आकलन होत राहील. त्यामुळे TV पाहण्याचा छंद, सामान्य ज्ञान, बातम्या, मनोरंजन बाधित होणार नाही. पण एक आड एक क्षण पट्टी पाहिलीच पाहिजे, ही साधना. पट्टी पाहताना TVच्या चहूबाजूंची पट्टी पाहायची आहे, किमान पाव सेकंद तरी पाहायची आहे. TV कमाल 1 सेकंद पाहायचा व पुन्हा पट्टी पाहावयाची. अध्यात्मात याला काकदृष्टीने पाहणे म्हणतात. सहाय्यासाठी श्वासाचे अनुसंधान ठेवायचे. साधनेचा दररोजचा अवधी किमान 15 मिनिटे. घड्याळामध्ये वेळ पाहावी
व किमान 1 महिना ही साधना करावी. एक सुरेख सोपी साधना आहे. साक्षीभाव सुरू होईल. नामरूपापासून विभक्त होणे सुरू होईल. चिदाकाशाचा अनुभव उघड्या डोळ्याने मधून अल्पकाळासाठी येणे सुरू होईल. असे सुरू झाले तर ही साधना दीर्घकाळ करणे निश्चित फायद्याचे ठरेल. किंबहुना जीवनमुक्तावस्था प्राप्त होईपर्यंत करणे फायद्याचे ठरेल. आणखी साधना सांगणारी माऊलीची 1032 क्रमांकाची पुढची ओवी. गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला, न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. स्थिर व सुखासनात डोळे बंद करून केलेल्या दीर्घकाळाच्या ध्यानाभ्यासाने वरीलप्रमाणे उघड्या डोळ्याने ध्यानाकाशाचे चिदाकाशाचे एकदा आकलन झाले. अल्पकाळाची स्वानुभवित प्रतीती आल्यानंतर पुढची पायरी माऊली सांगतात. हातात घेतलेल्या आरशात जे दिसते ते स्वतःचे प्रतिबिंब आहे असे संशयरहितपणे व निश्चितपणे जसे प्रतीतीला येत असते त्याप्रमाणे प्रत्ययास आलेल्या चिदाकाशात गुरुवाक्ये म्हणजे अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्ये बोध उठवितात, बोध जागृत करतात. महावाक्ये बोध होऊन प्रतीतीस येतात. आता 1033 क्रमांकाच्या ओवीमध्ये श्लोकातला शब्द आहे ध्यान योग पर नित्यम आणि त्या पदच्छेदावर आधारित माऊलीची ही ओवी ध्यानाभ्यास सांगणारी आहे. पै ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी, ध्यान रूढी गा. ध्यान कसे करावे? ध्यान लागते म्हणजे नेमके काय होते ते माऊली सांगत आहेत. डोळे बंद करून सुखासनात बसून ध्यान करणारा साधक म्हणजे ध्याता. आधी त्याची वृत्ती बहिर्मुख राहून दृश्यास म्हणजे विषय, नाम व रूपास ध्येय करीत असे. तो ती वृत्ती माघारी फिरवितो, अंतर्मुख करतो. वृत्तीद्वारे नाम व रूपांना ध्येय करण्याऐवजी ध्याता स्वतःला ध्येय करतो. अशा रीतीने ध्यानारूढ होऊन स्वतःला स्वतःच्या नामरूपरहित अस्तित्वास ध्येय म्हणून धारण करतो. स्वतःचे नामरूपरहित अस्तित्व म्हणजेच आत्मा. पुन्हा वाचतो. स्वतःचे नामरूपरहित अस्तित्व म्हणजे आत्मा. स्वतःचा स्वसंवेद्य आत्मा अस्तित्व चैतन्य व आनंदाद्वारे अनुभवास येतो. नामरूप ग्रहण करण्यासाठी वृत्तीला जसे नामरूपाकडे जावे लागते तसे स्वतःला, स्वतःच्या चिदाकाशाला, स्वतःच्या आत्म्याला स्वतःच्या चिदाकाशात अनुभवण्यासाठी वृत्तीला कुणीकडेही कोठेही जावे लागत नाही हे सांगणे हाही या ओवीचा उद्देश आहे. तो अधोरेखित करून लक्षात घ्यावा. आता ध्यानाभ्यास माऊली 1034 ओवीमध्ये सांगतात तो असा. तेथ ध्येय ध्यान ध्याता ययाती ही एकरूपता,
होय तव पंडुसुता कीजे ते गा. ध्याता ध्यानाने स्वतःचे अस्तित्व ध्येय अनुभवतो. त्या प्रत्ययाचे सातत्य टिकविण्याचे माऊली आता सांगतात. ध्याता ध्यान व ध्येयाची एकरूपता राहील असे ते ध्यान करावे. आता आपल्याला अध्याय क्रमांक 6 आणि त्यातला श्लोक क्रमांक 20 ज्यामध्ये सिद्धांत व प्रतीती सांगितली आहे. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. ज्या अवस्थेत योगाच्या अभ्यासाने प्राणायाम ध्यानाभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त म्हणजे संसार संबंधाने विचाराद्वारा वृत्तीप्रवाहाद्वारा चित्ताचे जे भरकटणे असते त्याचा निरोध झालेले चित्त विषयाकडे असलेल्या प्रवृत्तीपासून उपरत होऊन जाते. अर्थात चित्त शुद्ध स्थिर व शांत होते आणि या अवस्थेत तो आपणच आपल्याला पाहतो. शब्दरहित स्वतःच्या शुद्ध अस्तित्वास अनुभवतो आणि आपण आपल्यातच संतुष्ट होतो. स्वसंवेद्य आत्म्याच्या ठिकाणी संतुष्टता अनुभवतो. ध्यानाचा सिद्धांत या निमित्तानं आपण समजून घ्यायचा पुन्हा प्रयत्न करूया. ध्यानाभ्यास कसा करावा ते या श्लोकात सिद्धांत रूपाने सांगितले आहे. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय म्हणजे ज्याचे ध्यान करायचे आहे ती वस्तू किंवा रूप किंवा भावना. ध्यान म्हणजे ध्याताची ध्येयाकार वृत्ती. ही सर्वांना माहीत असलेली त्रिपुटी. बाह्य वस्तू रूपास वृत्तीद्वारे ध्येय करण्याऐवजी वृत्ती माघारी फिरवून अंतर्मुख होऊन ध्याता स्वतःला ध्येय करतो. ध्यानारूढ होऊन स्वतःच्या नामरूपरहित अशुद्ध अस्तित्वास ध्येय म्हणून धारण करतो. श्लोकात हेच सारांशाने सांगितले आहे की आपणच आपल्याला पाहतो आणि संतुष्टतेची प्रतीती घेतो. ध्याता आणि ध्येय दोन्ही एकच असल्यामुळे त्रिपुटी संपते. अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 131 ते 34 आणि अशा प्रकारे माऊलींनी हाच मुद्दा स्पष्ट केलेला आहे. स्वसंवेद्य आत्मा संतुष्टतेद्वारे अनुभवास येत राहतो. ध्यानास बसताना 20 मिनिटाच्या ध्यानाच्या अवधीत व्यावहारिक फायदा तोटा या संबंधाने काहीही फरक पडणार नाही असे स्वतःला आश्वस्त करावे. ध्यानात बसल्यानंतर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान ही भूमिका स्वीकारावी. सोप्या शब्दात एव्हरीथिंग इज ओके ही भूमिका ध्यानात बसल्यानंतर आणि ध्यान संपेपर्यंत जोपासावी. या भूमिकेमुळं व्यावहारिक चिंतेमुळे सुरू असलेला विचार प्रवाह क्षीण होतो, जो संतोषाची प्राप्ती आणि वृद्धी करून देतो. संतोष ही साधना
याच म्हणजे अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 352 मध्ये माऊलींनी सांगितलेली आहे. याप्रमाणे आपल्याला आता 20 मिनिटाचं ध्यान लावावयाचं आहे आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याला यावर पूर्ण निष्ठा आहे असा आपला सिद्ध मंत्र, माझी माऊली. मात्र तत्पूर्वी आपण हे सत्र पूर्ण करू आणि त्यानंतर माझी माऊली म्हटल्यानंतर आपण ध्यान करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण आता जे चिंतन केलं त्या चिंतनानुसार आपल्याला 20 मिनिटाच्या ध्यानासाठी सुखासनात बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि त्यानंतर आपल्याला मनामध्ये शब्द आला तर त्याला नाकारायचं नाही. नाकारला की तो दुप्पट वेगानं पुन्हा येतो, म्हणून त्याकडे साक्षी भावानं पाहायचा आहे आणि अशा प्रकारचा साक्षीभाव जोपासत तो शब्द विरूनच गेला पाहिजे. विरून आणि त्यासाठी करायचं काहीही नाही हे पक्क लक्षात ठेवा. साक्षी भावाने त्या शब्दाकडे पाहत राहायचं आहे. शब्द विरून जावा आणि अशा प्रकारे मन शब्दरहित, विचाररहित आणि वृत्तीरहित होणं म्हणजे चिदाकाश अनुभवणं. आणि त्यासाठी माऊलीवर पूर्ण निष्ठा आणि आपला सिद्ध मंत्र, माझी माऊली.